मी इथली रहिवासी आहे नाटेकर आणि सगळ्यांना इथं काय आहे, सावलीसाठी म्हणून समोर जे काय पत्रशेत केले होते ते पाडायला सांगितलं, आम्ही पाडलं. तर काही लोक आता म्हणतात की घरं पाडण्यात येणार आहे. तर घरं पाडण्यात येणार आहे असं जे काय नोटीस कोणाला दिलेलं नाहीये, असं तोंडी येऊन सांगितलेले आहेत. तर जर त्यांनी पाडायचंच असेल तर पर्याय जागा करावी, जागा द्यावी आपल्या इथल्या रहिवासी लोकांना, राहण्याची सोय करावी. जसं रहिवासी आहे तसं छोटे छोटे व्यावसायिक देखील आहेत, म्हणजे सगळ्यांची व्यवस्था करण्यात यावी का फक्त रहिवाशाची करण्यात येते? नाही, ज्यांचं पोट त्याच्यावरच चालतंय. आता त्यांचा व्यवसाय तो आहे आणि ते जर व्यवसायासाठी त्यांना कुठं पर्याय जागा दिलीच नाही तर त्यांनी पोट भरणार कसं? सगळं कुठं लहानपण गेलं, आमचा जन्म गेले काय. आता 50-60 आमच्या वडिलांनी आम्ही लहान नव्हतो, आम्ही जन्मला पण नव्हतो, त्यावेळेस आमचे आई वडील इथं आलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही म्हणता आम्ही रहिवासी, त्या ठिकाणचे पुरावे काय की तुमच्याकडे? आमचा जन्माचा पुरावा इथं आहे, टॅक्स पावती आहेत, फोटो पास आहेत. काय पहिले म्हणजे अगदी 77 पासून तर मला आठवत आहे काय, 77 पासून मी इथली रहिवासी आहे की माझं लहानपण इथं गेलेलं आहे. तर लोकांची सोय करावं, मग त्यांना काय कारवाई करायचं ते करावं. आले आम्हाला नोटीस नाही दिलं, आम्हाला काही सूचना नाही केलं, डायरेक्ट आले मिलिटरी गाडी, पोलिसांची गाडी घेऊन आले आणि आम्हाला म्हणले 31 मीटरचा आम्हाला रोड बनवायचंय, आम्हाला खाली पाहिजे. मग नंतर आमच्या तांब्या भावांनी आणि कांबऱ्या भावांनी ह्यांनी अडवलं की बाबा आम्हाला आमच्या सगळ्या लोकांना कुठेतरी सोयी करा. तुम्ही इथे किती वर्षापासून? 50-60 वर्ष झालं आमचं आयुष्य गेले. आता तुम्ही इथं राहता तर तुमच्याकडे इथे पुरावे काय काय आहे? आमच्याकडे फोटो पास आहे, टॅक्स पावती आहे, सगळे आमच्याकडे काय पाहिजे ते सगळं दाखवते. तुम्ही आयुक्त साहेबांना भेटले नाही का? गेलो होतो ना काल भेटायला, 4 वाजता गेलो होतो, भेटले नाही ते. आम्ही अर्ज देऊन आलो, आता परत चाललोय तिकडे भेटायला. अर्जामध्ये तुमचं म्हणणं काय आहे? आम्हाला कुठेतरी सोयी करावं, नंतर आम्ही खाली करतो, आमचा काय प्रॉब्लेम नाही. आम्हाला जागा कुठेतरी राहायला आमची सोय करून आम्ही त्यांना मोकळं करून देऊ. आमचं पोरं बाळा घेऊन कुठं बसणार आम्ही रोडवर? जर तुमचं ऐकलं नाही कारवाई केली तर तुम्ही काय महानगरपालिकेसमोर आता पत्र घेऊन? हो, तेच करणार, चुली मांडणार. महानगरपालिकेच्या सामने चुली मांडून स्वयंपाक करून खाणार. आम्ही तिथून निघणार नाही, आम्हाला सोयी करत आंदोलन उपोषण आंदोलन उपोषण करणार, मोर्चा काढणार. आम्ही आमचं आयुष्य गेले होतं, आमचे लग्न झाले, लेकरबाळा झाले, नातोंड परतोंडे झाले, मग आम्ही कुठे जाणार? अचानकच येऊन तुम्ही खाली करा म्हणजे? आणि नोटीस कुणाला दिले? आम्हाला नोटीसच आलं नाही, फक्त त्या याशीनला एक नोटीस आलंय. महत्वाचा मुद्दा, या ठिकाणी 50 ते 60 वर्षापासून लोक राहतात, महिला राहतात, लहान लेकर राहतात, सगळे राहतात. आणि आत्ताच नाहीये, 70-80 वर्षापासून लोक राहतात. पण विषय काय आहे की महानगरपालिकेचे अधिकारी, स्थापत्य विभागाचे अधिकारी आतापर्यंत त्यांचा या रस्त्यामध्ये किंवा या झोपडपट्टी काही संबंध नव्हता. कारण की नवीन काय आले, सर्व आले, सर्व लोकांची नावं नोंद केली. लोकांना आता ज्या लोकांना घरं नाहीये त्या लोकांना बी घरे भेटले पाहिजे आणि ज्या लोकांचे दुकान आहे त्यांना पण घरे भेटले पाहिजे. आमचं काय एकाच हे नाहीये सगळं. पण विषय काय, लिगली सगळे डॉक्युमेंट देऊन सुद्धा आणि सगळं व्हेरीफाय करून सुद्धा स्थापन विभागाने कारवाई केली, ही कारवाई चुकीची आहे. डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी आपण काल मागणी केली नाही, तर कुठले डॉक्युमेंट कोणी व्हेरीफाय केले पाहिजे? सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आता जे महानगरपालिकेचा आतापर्यंत संबंध येत नव्हता, स्थापत्य विभागाचा संबंध येत नव्हता, संबंध येत होता, एसआरचा संबंध येत होता. तर एसआरच्या अधिकाऱ्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे 2018च्या सर्वेनुसार, तर त्या लोकांना घरे भेटली पाहिजे. जर आम्ही परत महानगरपालिकेमध्ये गेलो, स्थापन विभागामध्ये गेलो, स्थापन विभाग म्हणजे की याच्यामध्ये आमचा काही संबंध नाही. काल महानगरपालिकेमध्ये तुम्ही गेले होते, काल पालिकेमध्ये काय चर्चा झाली आणि आपण तिथे काय कागदपत्र देणार? महानगरपालिकेत आम्ही काल गेलो होतो, त्यामुळे ही चर्चा झाली. जे स्थानिक रहिवासी आहे, 70 ते 80 वर्षापासून जे राहतात, लिगल त्यांचे घर टॅक्स आहे, लाईट बिल आहे, घराचा फोटो पास आहे, हे सगळं असताना सुद्धा त्यांनी कारवाई केली, ही कारवाई चुकीची आहे. काल उपाध्यक्षांकडे तुम्ही बसले होते, त्यांच्याशी काय चर्चा झाली, त्यांना काय आश्वासन तुम्हाला दिलं? सरांनी आम्हाला एवढं आश्वासन दिलं की लिगली तुम्ही जे डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे ते तुम्ही जमा करा, त्याच्यातून आपण तोडगा काढू आणि जर तुम्हाला जर असं वाटत असेल तुमचं स्थलांतर करू, तो बी पर्याय आम्ही तुम्हाला देऊ म्हणले. माझा जन्म तिथं झाला, मी जन्मापासून इथंच आहे. ही जी कारवाई झाली ही चुकी झाली. इथं आम्हाला काय सांगितले होते की बाबा ह्याच जागेवर तुम्हाला जे घर बांधून देणार, ह्याच जागेवर. आता हे कारवाई झाली, हे चुकीच झाली. आता आम्ही जाणार कुठं? माझे पण 3 मुलं आहेत, बारके. आम्ही शाळा कुठं घेऊन जाणार?
हे कुठं सोडणार आम्ही काम मी ठिकाणी काम करणार आहे. मी रोज 300-400 रुपये कमवणारा माणूस आहे. हातावर पोट आहे माझं. माझी बायको माझी आई घेऊन मी कुठं जाणार रोडावर. हे जे करायचं चालले हे चुकी चालली आहे. अजून एक सांगायचं आहे, आपण 21 लोक पैसे भरले. कुठं 5 नंबर बिल्डिंग देतो म्हणले आणि 21 लोकांनी पैसे भरले. ते पैसे जी कारवाई केली ती फार चुकीची झालेली आहे. त्यांनी पहिले नोटीस वगैरे दिली नाही आणि नोटीस दिले तरी त्यांनी आम्हाला कुठेतरी पर्याय वगैरे जागा नोंद करावी 3 किलोमीटरच्या आतमध्ये. आणि सर्वांना जे काही गरीब आहेत त्यांना सर्वांना कुठेतरी सोय करून देण्याची, सर्वांना घर मिळण्याची एक नगरपालिकेने करून देण्याची आवश्यकता. आता कारवाई थांबावी. आम्हाला घर पाहिजे. आम्ही लेकरं बाळा घेऊन जायचं रोडला बसायला का? आम्हाला घर पाहिजे. आमच्या हक्काचं घर आम्हाला पाहिजे. नाही कुणाच्या बापाचं आहे, आमच्या हक्काचं आहे. बरोबर आहे. नाही कुणाच्या बापाचं आहे, आमच्या हक्काचं आहे. आम्हाला घर पाहिजे.